एकलकोंडेपणातून मी स्वतःला कसं बाहेर काढलं. कधी कधी मला असं वाटायचं ना की मी लोकांमध्ये आहे पण तरीही एकटी आहे. मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट्स होते, स्टेटसला रिप्लायज पण यायचे, काम सुरू होतं, पण मनातून एक विचित्र रिकामी पण जाणवायचं. आणि मी हे कुणाला सांगितलं पण नाही, कारण मला वाटायचं लोकांना काय समजणार आहे. आज मी हा व्हिडिओ तसाच बनवत आहे, जसं एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला मन मोकळं करून सांगते. कारण कदाचित तू सुद्धा सध्या त्याच फिलिंगमधून जात असशील. हॅलो, मी अश्विनी, स्वतःला शोधणारी, स्वतःवर प्रेम करणारी. मी ठीक आहे. हे माझं सर्वात मोठं खोटं होतं. मी सगळ्यांसमोर नॉर्मल राहायचे, हसायचे, बोलायचे, काम करायचे, पण रात्री झोपताना मनात खूप आवाज असायचे. ओव्हर थिंकिंग इतकं वाढलं होतं की शांत बसलं तरी मन थकत होतं. आणि सर्वात वाईट गोष्ट माहिती आहे काय होती? मी हळूहळू लोकांपासून दूर जात होती. कॉल्स अवॉइड करायचे, जे की आताही करते. मेसेजेस लेट रिप्लाय करायचे आणि स्वतःलाच कन्व्हिन्स करायचे की मला कोणाची गरज नाही. पण खरं तर मला खूप गरज होती. फक्त मी ॲडमिट करत नव्हते. एक वेळ अशी आली की मला स्वतःचा कंटाळा यायला लागला. आरशात बघितलं तरी कॉन्फिडन्स वाटत नव्हता. काही करायची इच्छा नव्हती. बाकी लोक आयुष्यात पुढे जात आहेत आणि मी मात्र त्याच जागेवर अडकले आहे असं सतत वाटायचं. सोशल मीडिया उघडला की अजून वाईट वाटायचं. सगळे हॅपी दिसायचे, सगळ्यांचं लाईफ परफेक्ट दिसायचं. आणि मग मी स्वतःचीच तुलना करायचे. माझ्यात काय कमी आहे? मी अशी का आहे? कोणी मला खरंच समजून घेईल का? पण एक दिवस मला जाणवलं की मी स्वतःला सोडून दिलं आहे. मी सगळ्यांना समजून घेत होते, सगळ्यांसाठी अवेलेबल होते, पण स्वतःला ऐकतच नव्हते. त्या दिवशी मी पहिल्यांदा शांत बसले आणि स्वतःला एक प्रश्न विचारला, मी खरंच ठीक आहे का? आणि उत्तर होतं, नाही. हिलिंगची सुरुवात तिथून झाली. मी लगेच स्ट्रॉंग झाले नाही. मूव्हीमध्ये दाखवतात तसं ओव्हरनाईट काही बदललं नाही. पण मी छोट्या छोट्या गोष्टी सुरू केल्या. सगळ्यात आधी मी स्वतःपासून पळणं बंद केलं. मी स्वतःशी बोलायला सुरुवात केली. हे थोडं वेअर्ड वाटेल, पण खरंच सांगते, मी डायरी लिहायला सुरुवात केली. मनात जे काही असायचं ना ते लिहायचे. राग, दुःख, भीती, सर्व काही. आणि हळूहळू मला जाणवलं, मी वीक नाही आहे. मी फक्त खूप दिवसांपासून इमोशनली एक्झॉस्टेड आहे. मी लोकांना खुश करणं कमी केलं. पूर्वी मला सतत फिअर असायची, कोणी नाराज होईल, लोक काय म्हणतील, म्हणून मी स्वतःला इग्नोर करायचे. पण नंतर मला कळलं, जर स्वतःच आतून तुटत असेल तर बाकी लोकांना खुश करून काही उपयोग नाही. मोबाईलपासून डिस्टन्स घेतला. पूर्वी मी तासनतास रील बघायचे आणि प्रत्येक रीलनंतर लाईफ अजून रिकामी वाटायची. मग मी थोडं स्वतःसाठी टाईम ठेवायला सुरुवात केली. मॉर्निंगमध्ये शांत बसायचे, कधी टेरेसवर जायचे, कधी फक्त आकाश बघत राहायचे. हे खूप छोटं वाटेल, पण मन हळूहळू शांत व्हायला लागलं. मी पुन्हा काहीतरी क्रिएट करायला सुरुवात केली. जेव्हा मन खूप रिकामं असतं ना, तेव्हा क्रिएटिव्हिटी खूप मदत करते. मी छोटे छोटे काम करायला सुरुवात केली. कधी क्राफ्ट, कधी रायटिंग, कधी व्हिडिओ आयडियाज. आणि मला जाणवलं, मी अजून संपलेली नाही. माझ्यात अजूनही काहीतरी जिवंत आहे. आणि एक गोष्ट मला खूप उशिरा समजली, लोक नेहमी आपल्याला वाचवायला येणार नाहीत. कधी कधी स्वतःलाच स्वतःचा हात धरावा लागतो. हे कठीण असतं, पण अशक्य नाही. अजूनही काही दिवस वाईट जातात. आजही काही दिवस असे असतात जेव्हा पुन्हा रिकामं वाटतं. पण फरक एवढाच आहे, आता मी स्वतःला एकटं सोडत नाही. मी स्वतःला जज करत नाही. मी स्वतःशी हार्श बोलत नाही. जर तू सुद्धा हे फील करत असशील ना, तर प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव, तू वीक नाही आहेस. तू अटेन्शन सीकर नाही आहेस. तू फक्त खूप काळ स्ट्रॉंग राहून थकली आहेस. आणि ऑनेस्टली कधी कधी स्ट्रॉंगेस्ट लोकच सगळ्यात जास्त एकटे फील करतात. मला अजून काय मदत झाली माहिती आहे? मी परफेक्ट होण्याचा प्रयत्न सोडला. कारण आपण सतत परफेक्ट दिसण्याच्या प्रयत्नात खरंच तर स्वतःला हरवून बसतो. आता मी स्वतःला जशी आहे तशी ॲक्सेप्ट करते. ॲक्सेप्ट करायला शिकलेली आहे. स्लोली, थोडं थोडं करून. जर तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलास ना, तर कदाचित तूही आतून काहीतरी फाईट करत आहेस. आणि मला फक्त इतकंच सांगायचं आहे, प्लीज स्वतःला सोडून देऊ नकोस. सध्या सर्व काही मेसी वाटत असेल, पण लाईफ कायम अशी राहणार नाही. कधी ना कधी तुला पुन्हा शांत झोप लागेल, पुन्हा मनापासून हसू येईल आणि पुन्हा स्वतःवर प्रेम वाटायला लागेल. बस तोपर्यंत स्वतःचा हात सोडू नकोस. हा व्हिडिओ तुला आवडला, तुला रिलेट झाला असेल
तर कमेंटमध्ये सांग. मी अजून हार मानलेली नाही. आणि अशा अजून मनापासून बोलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट कर.